नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज राजूरमध्ये मी मनस्वी आपलं स्वागत करतो. आपल्याला यामध्ये आज चर्चा करायची आहे की त्यामध्ये आपल्याला बघायचा आपला टॉपिक्स आहे आजचा, हाऊ टू मेक इफेक्टिव्ह नोट्स. इफेक्टिव्ह नोट्स आपण कशा बनवल्या पाहिजे, सिव्हिल सर्व्हिसेसचा जो काही सिलेबस आहे आपला त्याच्या नोट्स आपण इफेक्टिव्ह कशा बनवायच्या आणि ह्या नोट्स बनवत असताना आपला मेन्स एक्झामिनेशन, यूपीएससी सिलेबस, प्रिलिम सिलेबस किंवा जे काही आपण अदर रीडिंग करतो, जे काही आपण अभ्यास करतो तर त्याच्या आपण नोट्स कशा बनवायच्या, तर त्या सायंटिफिक मेथडनं आपण कशा बनवायच्या ते आपल्याला यामध्ये आज चर्चा करायची. म्हणजे याला फाउंडेशन कोर्स थ्री पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि ते आपल्याला चर्चा करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे, आपलं हेडिंग राहील आजचं की हाऊ टू मेक इफेक्टिव्ह नोट्स. हाऊ टू मेक इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स. ठीक आहे. आता आपण कोणतंही पुस्तक वाचताना किंवा कोणतंही लेक्चर वाचताना किंवा कोणतेही चॅप्टर वाचताना त्या अगोदर आपलं विजन काय असायला पाहिजे, म्हणजे अभ्यास आपण कसा करावा. म्हणजे हे पण एक टेक्निक्स आहे, सायंटिफिक मेथड आहे की हाऊ टू डू स्टडी. मग बघा इथे मी लिहितो हाऊ टू डू स्टडी. अभ्यास कसा करावा, अभ्यास कसा करावा, अभ्यास का करावा, समोर का, वाय, नंतर हाऊ कसा. ठीक आहे. तर या प्रश्नानुसार हे जे काही आपले WH वर्ड आहे या वर्ड नुसारच आपल्याला त्यामध्ये चर्चा करायची आहे. पहिलं आहे हेडिंग आपलं हाऊ टू मेक इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स. आपल्याला आपण जे काही अभ्यास करत आहे, आपल्या ज्या काही नोट्स आहे तर त्या नोट्स मध्ये आपल्याला सायंटिफिक नोट्स आपण कशा बनवायच्या, सायंटिफिक मायक्रो नोट्स कशा बनवायच्या, त्या तुम्ही क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करून कशा बनवायच्या, त्यामध्ये तुम्ही डायग्राम मध्ये तुम्हाला कशा नोट्स तुम्ही बनवू शकता, त्याचं पिक्चरायझेशन आपण कसं करायचं, तर याचं डिटेल आपल्याला अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. कोणतंही आपलं चॅप्टर असो, कोणताही आपला सब्जेक्ट असो, तर त्यामध्ये विविध त्याचा अप्रोच, विविध त्यामधले त्याचे पहलू काय आहे तर ते लक्षात घेऊन आपल्याला त्याचा स्टडी करायचा असतो. म्हणजे आपलं एक टार्गेट त्यामध्ये पाहिजे आणि ते टार्गेट असं असलं पाहिजे की नेमकं आपण वाचत काय आहे, आपण कशासाठी वाचत आहे, आपण का वाचलं पाहिजे आणि कसं वाचत आहे. हे जे काही WS क्वेश्चन आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारा. म्हणजे जे काही मी इथे लेक्चर घेत आहे हे लेक्चर वारंवार तुम्ही दररोज आपण ते बघणं आवश्यक आहे आणि हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक प्रॉपर मार्ग म्हणू आपण त्याला, तो मार्ग तुम्ही देऊ शकता. आता सांगण्याचं एक्झाम्पल आपण त्यामध्ये असं बघू की आपल्याला आपण बघतो इतिहास वाचतो, आपण त्यामध्ये आपण भूगोल वाचतो, आपल्याला इतिहास आहे प्लस भूगोल बरोबर, नंतर त्यामध्ये प्लस संस्कृती आहे, प्लस पर्यावरण आहे, पर्यावरण, त्यामध्ये विज्ञान आहे म्हणजे सामान्य विज्ञान, नंतर आपल्याला भारतीय अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र एटसेट्रा. एवढे आपले जे सब्जेक्ट आहेत, इतिहास, भूगोल, संस्कृती, पर्यावरण, विज्ञान, अर्थशास्त्र, कोणताही सब्जेक्ट घ्या तर त्या सब्जेक्टला चालू करण्याच्या अगोदर ज्या काही सायंटिफिक मेथड असतात त्या सायंटिफिक मेथडनं जर आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा IQ-IP मेथड आणि HLM मेथड या मेथडचा वापर करून जर आपण त्याप्रमाणे जर स्टडी केला तर आपला स्टडी हा प्रॉपर स्टडी होतो. अकॉर्डिंग टू UPSC चा सिलेबस काय आहे, आपला BA सिव्हिल सर्व्हिसेस जी डिग्री आहे या डिग्रीचा सिलेबस काय आहे, तर हा पूर्ण आपल्याला त्यामध्ये काय करायचा आहे, इंटरलिंक करायचा आहे. आता बघा, तर आपलं त्यामध्ये काय टार्गेट राहते, अभ्यास करताना टार्गेट काय असलं पाहिजे आपलं, नंबर 1
BA सिव्हिल सर्व्हिस सिलेबस. ठीक आहे, हे पहिले इथं लक्षात घ्या, या खाली अंडरलाईन करू आपण. BA सिव्हिल सर्व्हिस सिलेबस प्लस UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रिलिम प्लस UPSC मेंस प्लस इंटरव्ह्यू. काल आपण त्यावरती डिटेल मध्ये चर्चा केली. नंतर त्यामध्ये अदर लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, अदर लेवल CE करतो शॉर्ट मध्ये ब्रॅकेट मध्ये, अदर लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्लस जे काही आपण जनरल वाचतो, म्हणजे आपण त्यामध्ये न्यूजपेपर पण म्हणून की आपलं न्यूजपेपर आता हा जो कन्सेप्ट आहे न्यूजपेपर तुमच्यासाठी नवीन असेल. न्यूजपेपर आपण का वाचायला पाहिजे, तो कसा वाचायला पाहिजे, त्यामधलं काय महत्वाचं आहे, तर हे आपल्याला कुठून कळेल, त्याविषयीच आपल्याला सखोल या लेक्चर मध्ये चर्चा करायची आहे. न्यूजपेपर बरोबर आहे. प्लस त्यामध्ये टेलिव्हिजन, आपल्या टीव्ही वरच्या न्यूज, म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू RS टीव्ही म्हणजे राज्यसभा टीव्ही. नंतर आता आपण जस्ट महाराष्ट्राचा स्टडी करत आहे, तर महाराष्ट्राची सह्याद्री चॅनल आहे, सह्याद्री न्यूज प्लस ऑल इंडिया रेडिओ AIR ह्या न्यूज, ऑल इंडिया रेडिओ न्यूज AIR न्यूज. आता हे सर्व आपल्याकडे काय झालं, हे सर्व आपल्याकडे नॉलेज झालं. याला काय म्हणायचं आपण, नॉलेज. बरोबर आहे, याला आपण नॉलेज म्हणायचं. पण या नॉलेजचा किंवा या टॉपिक्सचा किंवा या चॅप्टरचा किंवा या ज्या काही संकल्पना आपण दिलेल्या आहे, सब्जेक्ट दिलेले आहे, तर याचा अभ्यास पूर्ण यामध्ये IQ IP प्लस HLM मेथड प्लस सायंटिफिक मेथड. तर याद्वारे आपल्याला हे जे काही नॉलेज आपण जे मिळवत आहे, आपण तज्ञ होण्यासाठी नॉलेज मिळवत नाही, तर आपलं एक मोठं आहे, आपलं टार्गेट आहे, आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायची आहे. तर एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला एक्झाम क्वालिफाय करताना तो जो आपण जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, जे काही नॉलेज आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे, ठीक आहे, तर त्या नॉलेजचं आपल्याला काय करावं लागेल, तर त्या नॉलेजचं आपल्याला UPSC परीक्षा असो, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा असो किंवा अदर लेवलच्या, महाराष्ट्र लेवलच्या किंवा सेंट्रल लेवलच्या ज्या काही आपल्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे, तर त्या क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या नॉलेजचं, त्या ज्ञानाचं अकॉर्डिंग टू सिलेबस कसा अभ्यास करावा लागेल आपल्याला, अकॉर्डिंग टू सिलेबस. जो घटक सिलेबस मध्ये दिलेला आहे तोच वाचणे, जो घटक सिलेबसला आपला नाही ते वाचायचं नाही. म्हणजे जे सिलेबसला दिलेला आहे, त्यांनी जर दिलं एक्झाम्पल की भारताचा प्राचीन इतिहास, तर प्राचीन इतिहास मस्ट आहे वाचणं. त्यांनी जर दिलं की भारताचा प्राचीन इतिहास आपल्याला सिलेबस मध्ये नाहीच, तर तो म्हणजे आपण वाचला पाहिजे नाही. जे नाही म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला काय वाचलं पाहिजे, यापेक्षा आपण काय सोडलं पाहिजे हे कळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला लिमिटेड सोर्सेस वापरून, लिमिटेड पुस्तकं वापरून, त्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी लिमिटेड वापरून, फक्त आपल्याला अकॉर्डिंग टू सिलेबस आपला काय आहे, आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे 5 ते 7 वर्षाचे जे काही अगोदर प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचं अनालिसिस आपण करायचं आणि ते प्रश्न आपल्याला एक मार्ग देतील की तुम्ही हे वाचा, तुमचा मार्ग हा आहे. म्हणजे प्रश्न काय करतात, प्रश्न आपल्याला एक दिशा देतात. एक आयोग काय देतो आपल्याला, आयोग एक डायरेक्शन ठरवून देतो आपल्याला की तुम्ही, आयोगाने जो आपल्याला प्रश्न विचारला तुम्ही त्यानुसार अभ्यास करा. म्हणजे प्रश्न कसा विचारला,
ठीक आहे. तर त्या प्रश्नाला आपण अगोदर काय करायचं, आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे, म्हणजे अनालिसिस करायचं आहे. आता अनालिसिस कसं करावं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. अनालिसिस करणं म्हणजेच काय, म्हणजे सर्वात जास्त प्रश्न कोणत्या सब्जेक्ट वरती, कोणत्या टॉपिक्स वरती विचारलेले आहे, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि कोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारलेले आहे, ते एक आपले डायरेक्शन राहतं. आणि तेव्हाच आपण एक्झाम कुठली पण क्वालिफाय करू शकतो. आम्ही उगाच तुमच्यापुढे असं बोलत नाही, कारण आम्ही ते अप्लाय केलेलं आहे. विद्यार्थ्यांना जे टीचिंग करताना ते सुद्धा आम्ही त्यामध्ये अप्लाय करतो. आणि युपीएससी असो, एमपीएससी असो, एसएससी असो, बँकिंग असो, कोणत्याही परीक्षा असो, त्यांनी तुम्हाला किंवा आपल्याला एक सिलेबसची फ्रेम दिलेली आहे, एक चौकट दिलेली आहे. तर त्या चौकटीच्या बाहेर आपल्याला जाता कामा नये. जे विचारलं तेच आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आपण असं म्हणतो स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्व काही अंडर दी सन, जगामधलं काही वाचणे असं नाही. एक प्रॉपर सिलेबस त्यांनी आपल्याला दिलेला आहे की त्या सिलेबसच्या आधारे आपल्या गुणांचं परीक्षण होते, आपल्या व्यक्तिमत्वाची चाचणी त्यामध्ये करून घेतली जाते, तुमची बौद्धिक क्षमता त्यामध्ये तपासली जाते, तुमची रिझनिंग मेंटल ॲबिलिटी जी आहे ते सुद्धा त्यामध्ये चेक केली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आयोगाने सिलेबसची रचना केलेली आहे आणि तोच सिलेबस आपला बीए सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये पूर्ण संपूर्णतः 100% मॅच करतो, म्हणजे सेम तोच सिलेबस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे. आता आपण ठीक आहे सर्व वाचलं आपण, इतिहास, भूगोल, संस्कृती, पर्यावरण, हे जे काही मी लिहिलं, बीए सिव्हिल सर्व्हिस सिलेबस प्लस यूपीएससी सिलेबस, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, नंतर अदर लेवल्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्लस न्यूजपेपर, त्यामध्ये टीव्ही वरच्या RS टीव्ही न्यूज म्हणजे राज्यसभा टीव्ही ज्या न्यूज राहतात, ऑथेंटिक त्या सह्याद्री न्यूज, नंतर ऑल इंडिया रेडिओ न्यूज, हे सर्व काही आपण जमा केलं, वाचून काय केलं, ज्ञान मिळवलं. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण काय मिळवलं, ज्ञान. आता बघा ज्ञान मिळवलं, पण आपल्याला त्यामध्ये मी अगोदर तुम्हाला सांगितलं की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, कोणताही सिलेबस दिलेला असते, आपल्याला तज्ञ व्हायचं नाही, आपल्याला कोणत्याही सब्जेक्ट मध्ये पीएचडी करायची नाही. जे दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला त्याचा विविध अँगलनं त्याचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आता बघा आपलं हेडिंग आहे की हाऊ टू मेक इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स. आता बघा इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स, नंतर हाऊ टू डू स्टडी अँड व्हाय अँड हाऊ. आता यानुसार आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याकडं आपण नॉलेज घेतलं, पण त्या नॉलेजचं आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे. काय करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे. सपोज एखादं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये चेअर्स असतात, त्या ऑफिसमध्ये विविध कपबोर्ड म्हणजे कपाटं त्यामध्ये राहतात, त्या विविध पुस्तकं त्यामध्ये राहतात, विविध नेट म्हणजे त्यामध्ये पीसी, कम्प्युटर, विविध साहित्य, नंतर त्यामध्ये आपण म्हणू शकतो जे काही इन्स्ट्रुमेंट लागते ऑफिस लेवलचं असं ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे तुमच्याकडे, पण ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे. तर त्याचा उपयोग काहीच नाही आपल्याला, म्हणजे आपल्याला जर वर्किंग करायचं ऑफिसमध्ये आपण ते करू शकत नाही. तसंच आपल्या सिलेबसचं आहे. आपल्याला इतिहासाचं पण नॉलेज आहे, आपल्याला भूगोलचं पण नॉलेज आहे, आपल्याला पर्यावरण काय हे पण माहिती आहे, भरपूर नॉलेज आपण घेतलेलं आहे. पण त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल, म्हणजे त्याचं व्यवस्थापन करावं लागेल. आणि जेव्हा आपण त्याचं व्यवस्थापन करू तेव्हाच आपली अभ्यासाची डायरेक्शन हे कशी होईल, एकदम प्रॉपर डायरेक्शन होईल. आणि तेव्हाच आपण कोणतीही एक्झाम असो ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण ते क्वालिफाय करू शकतो. ठीक आहे. तर बघा आता नॉलेज आहे, नॉलेजचं व्यवस्थापन करायचं आपल्याला. मग व्यवस्थापन कसं करायचं, तर बघा तर त्यामध्ये व्यवस्थापन करण्यासाठी आपलं हेडिंग तुम्हाला दिलेलं आहे की इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स. आता बघा इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स म्हणजे प्रभावी आणि गुणात्मक नोट्स आपण कशा बनवाव्या. नोट्स काढणे म्हणजेच काय हे पण आपल्याला अजून माहिती नाही. नोट्स काढणे म्हणजे जसंच तसं लिहिणं नाही. नोट्स काढणे म्हणजे आपण म्हणतो वरंथर्ड लिहा, ते पण नाही. नोट्स काढण्याचा उद्देश काय आहे की बघा पहिलं त्याचा उद्देश बघू आपण. नोट्स आपण का काढतो, नोट्स, आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कारण हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर आपल्याला ही बेसिक गोष्टी सायंटिफिक मेथड ह्या जर नाही समजल्या तर आपण जी परीक्षा एका अटेम्प्ट मध्ये आपण क्वालिफाय करू शकतो, त्याला आपल्याला 3-4 अटेम्प्ट सुद्धा लागू शकतात. पण त्यामध्ये असं आहे की आता आपल्या याचं बघू आपण नोट्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय नोट्स काढण्याचं. बघा
एक नंबर म्हणजे पहिले टार्गेट आपलं काय की आपल्याला एक्झाम काय करायची आहे, क्वालिफाय करायची आहे, आपला सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं आपलं वेळेच्या आतमध्ये रिव्हिजन झालं पाहिजे, ठीक आहे, कारण अभ्यास भरपूर झाला पण रिव्हिजन न झाल्यामुळे आपण त्यामध्ये तिथपर्यंत पोहोचत नाही आणि आपला रिझल्ट पासून आपण दूर राहतो। रिव्हिजन झालं पाहिजे, ठीक आहे। नंतर ते नोट्स काढताना त्याचे की पॉइंट्स कोणते आहे, म्हणजे त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स कोणते आहे ते त्यामध्ये नोट एखादा की पॉइंट आठवला, आपल्याला महत्त्वाचा शब्द आठवला तर त्या शब्दावरून आपल्याला जे काही एक्सप्लेनेशन आहे, आपलं जे काही टॉपिक्स आहे आणि त्या टॉपिक्स वरती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे तर तो आपल्याला आठवला म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे। तर त्यासाठी सुद्धा आपण नोट्स बनवत असतो। आता बघा नोट्स कशा बनवतात तर तेच आपण बघणार आहोत की इफेक्टिव्ह अँड सायंटिफिक नोट्स, ठीक आहे। हे आपला मोटो आहे, म्हणजे हे आपला ऑब्जेक्टिव्ह आहे, यासाठीच आपल्याला नोट्स बनवावे लागतात। पहिला आहे एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी, दुसरं रिव्हिजन करण्यासाठी की बिफोर 1 hour ऑफ आवर एक्झामिनेशन, परीक्षेच्या 1 तास अगोदर। नंतर आहे की पॉइंट, त्यामधले की पॉइंट कोणते महत्त्वाचे की एक पॉइंट तुम्हाला आठवला की पॉइंट त्यामधला तर आपल्याला संपूर्ण आता अनालिसिस करता आलं पाहिजे किंवा तो टॉपिक्स आपल्याला आठवला पाहिजे, त्यानुसारच आपल्याला स्टडी करायचे। आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे हाऊ टू मेक इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स बाय मॅनेजमेंट प्रोसेस। आता बघा मॅनेजमेंट प्रक्रिया कशी आहे आपली अभ्यासाची, आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे पण आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे। तर त्यामध्ये आता एक्झाम्पल आपण घेऊ, आता सपोज इतिहास विषय आहे, आपण इतिहास विषय घेतला तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये आपण प्राचीन इतिहास, नंतर मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास हे आपण रीड केलेलं आहे, नॉलेज घेतलेलं आहे, वाचलेलं आहे, कॉन्सेप्ट आपले क्लिअर आहे। पण इफेक्टिव्ह नोट्स बनवायचे आहे की जेणेकरून परीक्षेच्या 1 तासाच्या अगोदर, जर 11ला पेपर असेल तर 10 पासून आपण जर बसलं तर 11:15 पर्यंत 45 मिनिटांमध्ये आपलं रिव्हिजन झालं पाहिजे संपूर्णतः सिलेबस त्या सब्जेक्टचं। तर त्यामध्ये कशा प्रकारे करायचं रिव्हिजन, भूगोल पण आपण वाचलेला आहे तर त्याचं आपल्याला प्रबंधन करायचं आहे, त्याचं काय करायचं आपल्याला, त्याचं व्यवस्थापन करायचं आहे। आता यामध्ये काही स्टेप्स आहेत, आता हे झाले सब्जेक्ट, याचं नॉलेज आपण मिळवलं तर त्यामध्ये स्टेप्स आहेत, तर त्यामध्ये आपण घेऊ स्टेप नंबर 1। आता स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं आपण की त्यामध्ये आपण ओझरत्या नजरेनं ते चॅप्टर म्हणजे आपलं किंवा मग आपण त्याला एखादा टॉपिक्स म्हणू, चॅप्टर किंवा टॉपिक्स हा 1 नंबरला काय करायचं ओझरत्या, हे तुम्ही नोट्स करू शकता, तुमच्याकडे कॉपी पेन असणं आवश्यक आहे। ओझरत्या नजरेने ओझरते वाचणे, ठीक आहे, हे पहिलं। आणि ओझरतं वाचणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच वाचावं लागेल आपल्याला ते, पण त्यामध्ये आपलं चॅप्टर काय आहे आणि टॉपिक्स काय दिलेला आहे, ओझरत्या नजरेने वाचणे, हे झाली पहिली स्टेप नोट्स काढण्याची। आता त्यामध्ये आपण बघू, सपोज एनसीईआरटीचं 6th क्लासचं पुस्तक आहे, एनसीईआरटी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, एनसीईआरटी 6th स्टँडर्ड म्हणजे एसटीडीचं पुस्तक आहे आपलं। तर हे आपण सपोज वाचत आहे, हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे, तर ते पुस्तक मधलं पहिलं चॅप्टर आहे आपलं, पहिलं चॅप्टर फर्स्ट चॅप्टर, आणि त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टरचं नाव घेऊ की सिंधू संस्कृती, ठीक आहे, सिंधू संस्कृती हा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे सिंधू संस्कृती। तर आता यामध्ये कसं आपण त्याचा अभ्यास करायचा बाय सायंटिफिक मेथड, तर त्यामध्ये आपल्याला त्याचे विविध पहलू असतात किंवा त्याचे विविध पैलू म्हटल्यानंतर त्याचे विभाजन केलेलं आहे, त्याचं कशा प्रकारे राजनीतिक आहे की सांस्कृतिक आहे, पर्यावरणीय आहे, ऐतिहासिक आहे, हे सर्व टॉपिक्स विविध अँगलनं आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे। आता त्यामध्ये पहिला आपण घेऊ की राजकीय पहलू त्यामध्ये आपल्याला बघायचा आहे। पहिला त्याचा पहलू म्हणजे आपण दृष्टिकोन बघू, पहिला त्याचा दृष्टिकोन काय आपला कसा असला पाहिजे, पहिला आपण त्यामध्ये घेऊ राजकीय घटना, सपोज घटना म्हणू आपण, राजकीय घटना म्हणजे या संदर्भात आपल्याला त्यामध्ये वाचायचं आहे, राजकीय पहलूच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे
अभ्यास करायचा. तर त्यामध्ये काय येईल आता, केंद्र आणि त्याचं प्रशासन. राजकीय याच्यामध्ये काय येईल, केंद्र आणि प्रशासन. म्हणजे केंद्रामध्ये कशा प्रकारे प्रशासन चालते, केंद्र आणि प्रशासन. हे झालं राजकीय दृष्ट्या. राजकीय दृष्ट्या म्हणजे आपण इथं पहलू घेतल्यापेक्षा दृष्ट्या म्हणू की राजकीय दृष्ट्या केंद्रीय आणि केंद्र प्रशासन याद्वारे आपण अभ्यास करायचा. नंतर त्यामध्ये राज्य, दुसरा राज्य म्हणजे राज्याच्या लेवलला प्रशासन कसं चालते ते. 3 नंबरला आपण त्यामध्ये घेऊ स्थानीय लेवलला म्हणजे स्थानिक लेवल, स्थानिक पातळीवरती. स्थानिक पातळीवरती कसं म्हणजे प्रशासन चालते त्याविषयी त्यामध्ये बघायचं आहे. हा अप्रोच आपला असला पाहिजे. म्हणजे राजकीय दृष्ट्या हा झाला एक दृष्टिकोन आपला, पहिला दृष्टिकोन. आता त्यामध्ये आपल्याला समोर बघायचं आहे की सामाजिक पक्ष कसा असेल याचा. सामाजिक पक्ष आपण काय घेतलेला आहे हे आपण केव्हाही विसरता कामा नये की आपण घेतलेला आहे NCERT 6th स्टँडर्डचं. त्यामध्ये आपला टॉपिक्स आहे सिंधू संस्कृती आणि या सिंधू संस्कृतीचा आपल्याला म्हणजे हे वाचायचं, हा टॉपिक अभ्यास करायचा आहे, पण त्याच्या आपल्याला नोट्स बनवायचे आहे, त्या नॉलेजचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे. तर ते आपण कसं करावं, तर त्यामध्ये बघा सिंधू संस्कृती पहिले मी तुम्हाला सांगितलं की राजकीय दृष्ट्या आपल्याला राजकीय दृष्टिकोन म्हणजे राजकीय दृष्टिकोन लक्षात ठेवायचा आहे, हे तिथं क्लिअर होतं. पहिलं त्यामध्ये केंद्रीय प्रशासन कसं चालते ते तिथं लक्षात ठेवायचं की जेणेकरून आपण ते चॅप्टर वाचत आहे केंद्रीय प्रशासन कसं आहे सिंधू संस्कृतीचं असं पकडा. दुसरं त्यामध्ये राज्य प्रशासन कसं आहे हे त्यामध्ये लक्षात ठेवा. नंतर स्थानिक पातळीवर कसं प्रशासन चालते हे तिथं लक्षात ठेवा. म्हणजे हे आपले तिन्ही काय झाले, हे आपले मार्ग झाले. आता तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमच्या टार्गेट वरती पोहोचायचं आपल्या ध्येयापर्यंत. आपल्याला नंबर ऑफ मार्ग आहे, नंबर ऑफ मार्ग दिलेले आहे, पण मार्गापर्यंत आपण कसं पोहोचावं तर ते हे मार्ग आहे आपले. हा पहिला दृष्टिकोन आपला राजकीय दृष्ट्या हे मार्ग आहे आणि याच आधारे आपल्या परीक्षेवरती प्रश्न विचारल्या जातात. मग तिथं प्रश्न कसा विचारला जाईल, आता एक्झाम्पल म्हणू आपण की UPSC प्रिलिम्स मध्ये आपला सिव्हिल सर्व्हिसेस जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावर सिंधू संस्कृतीवरती प्रश्न कसा तयार होईल ऑब्जेक्टिव्ह लेवलला आणि पूर्व परीक्षेला. तर बघा इथं मी 1 नंबर देतो. तर त्यामध्ये कसं प्रश्न तयार होईल तर त्यामध्ये आता बघा की सिंधू संस्कृतीचा उगम कोणत्या कालावधीमध्ये झाला हे एक तिथं एक वाक्य तयार झालं. दुसरं सिंधू संस्कृतीमधले राजकीय दृष्ट्या तिथलं प्रशासन कसं आहे. सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन आहे. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. असे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारला जाते. हा झाला प्रिलिम्सचा प्रश्न. आता तसाच प्रश्न आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झाम मध्ये कसा विचारला जाईल. म्हणजे आपल्याला इथं पद्धत कोणती वापरत आपण IQ IP हे जी पद्धत आहे हे आपण नेहमी आपल्याला इंटरलिंक करायचं आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला वाचायचंच नाही तर आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायचे, आपल्याला प्रिलिम्स द्यायचे, आपल्याला मेन्स द्यायचे, आपला सिलेबस क्वालिफाय करायचा आहे, नंतर इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला हे क्वालिफाय करायचं आहे म्हणजे द्यायचं आहे, मार्क्स मिळवायचे आहे, नंतर पोस्टिंग व्हायची आहे. तर त्यासाठी आपल्याला आता इंटरलिंक करायचं आहे. मेन्स मध्ये कसा प्रश्न विचारला जाईल सिंधू संस्कृतीवरती तर ते आपण वाचत आहे. त्या अगोदर आपलं परीक्षेचं ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्याचं अनालिसिस आपल्याला अगोदर करावं लागेल. प्रश्न कसा विचारला जाऊ शकते. आता आपला नोट्स मेकिंगचा प्रश्न आहे तर यावरती आता बघू आपण प्रश्न कसा विचारला जाईल. आता तिथं हिंदीमध्ये विचारला जातं आणि इंग्लिशमध्ये विचारला जातं कारण UPSC परीक्षा ही केंद्र सरकारची परीक्षा आहे. UPSC हिंदी आणि इंग्लिशमध्ये ती राहते. मराठी माध्यमातून उत्तर आपण लिहू शकतो मीडियम मराठी घेतलं तर त्यामध्ये प्रश्न विचारला जाईल असा की सिंधू संस्कृती की घरों की रचना अभी हाल ही में क्या इनपुट प्रदान करती है. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये जे काही घरांची रचना होती ती रचना आता कशा प्रकारे त्यामध्ये साम्यता आहे म्हणजे सारखी आहे यावरती इस पे टिप्पणी कीजिए असा प्रश्न आपल्याला त्यावरती विचारला जाऊ शकतो. विचारला गेलेला आहे 2014च्या UPSC मेन्स मध्ये हा प्रश्न. म्हणून आपल्याला अगोदर प्रश्न कसे विचारतात
हे माहिती पाहिजे. प्रश्न कसा तयार होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला स्वतः प्रश्न तयार करता आले पाहिजे. आपल्याला कुठल्याही टेस्ट सिरीजची त्यामध्ये गरज नसते, फक्त आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजे. तर बघा असे प्रश्न त्यावरती तयार होतात. म्हणून आपला अँगल कसा पाहिजे, तर आपला अँगल हा विविध दृष्ट्या आपल्याला ते विचारात घ्यायचा आहे. स्थानिक पातळीवरती सिंधू संस्कृतीमध्ये कसं प्रशासन होतं, राज्य पातळीवरती सिंधू संस्कृतीमध्ये कसं प्रशासन होतं, केंद्रीय प्रशासन हे कशा प्रकारे होतं. हा झाला आपला पहिला राजकीय पक्ष. दुसरा त्यामध्ये आपल्याला बघायचा आहे की सामाजिक पक्ष म्हणजे सोशल. लक्षात घ्यायचं आपल्याला त्यामध्ये की समाज रचना आपली त्यामध्ये कशी होती. सामाजिक पक्ष हा झाला दुसरा दृष्टिकोन किंवा सामाजिक दृष्ट्या म्हणू आपण त्याला, सामाजिक दृष्ट्या. आता सामाजिक दृष्ट्या टॉपिक्स आपला तोच राहील, सिंधू संस्कृती. हा एक्झाम्पल आहे सिंधू संस्कृतीचं, कारण कुठलाही आपल्याला अभ्यास करायचा असेल सिंपल मध्ये तर आपल्याला एक्झाम्पल उदाहरण याच्याद्वारेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. सिंधू संस्कृती सामाजिक दृष्ट्या. तर त्यामध्ये पहिलं काय की त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या म्हटल्यानंतर समाज आहे, सोसायटी, समाज. आता समाज म्हटल्यानंतर समाजामध्ये काही वर्ग असतात, वर्ग पण पडतात. नंतर समाजामध्ये जाता पण असतात. जात झाल्यानंतर समाजामध्ये विविध त्यांचे गट राहतात, ते गट पण आपण त्यामध्ये ऍड करायचे. म्हणजे आपल्याला हे जे पॉइंट्स आहे, हे जे काही मुद्दे आहे आपले, हे आपल्याला सरळ आपल्याला सांगतात की तुम्ही अभ्यास असा करा. तुम्ही समाजाचा अभ्यास करा, म्हणजे समाज कोणता आहे सिंधू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा जनरल कोणत्याही टॉपिक्स तुम्ही अभ्यास करा. दुसरं तिथलं वर्ग कोणते आहे, सामाजिक दृष्ट्या हे समाजाशी रिलेटेड आहे. नंतर जातीचा पण त्यामध्ये अभ्यास करायचा आहे, गटाचा पण त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर हे त्यामध्ये झालं. नंतर लिंग, स्त्री, पुरुष हे पण त्यामध्ये सुद्धा त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे आपलं हे डायरेक्शन आहे. हे आपल्याला एक काय देतात, हे डायरेक्शन देतात की आपल्याला सिंधू संस्कृती जे NCERT 6th स्टँडर्डचं जे काही आपण पुस्तक बुक्स रीड करत आहे ते रीड तुम्ही सामाजिक दृष्ट्या असं करा की जेणेकरून हे पॉइंट जर आपल्या रिमेंबर मध्ये जर असतील तर येणारं जे काही आपण रीडिंग करू तर आपल्या नोट्स सुद्धा अशा बनतात. आणि हे वारंवार तुम्ही जर लेक्चर वारंवार हे बघितलं, वारंवार ह्या पॉइंट्स याचं जर आपण रिव्हिजन जर केलं तर आपल्याला कोणतीही एक्झाम ही पास करणं ही सायंटिफिक मेथडनं आपल्याला सोपी जाते. आणि इट इज सायंटिफिक मेथड आहे, हाऊ टू मेक इफेक्टिव्ह सायंटिफिक नोट्स. आणि त्या नोट्स आपण त्यामध्ये बनवायच्या. ठीक आहे, जे सिलेबस मध्ये नाही ते त्यामध्ये लिहायचं नाही, जे सिलेबसला आहे ते त्यामध्ये लिहायचं. आता दुसरं त्यामध्ये आपण हे म्हणू की शिक्षा म्हणजे शिक्षण म्हणू आपण, शिक्षण. आता समाज आला म्हणजे शिक्षण आलं, समाज शिक्षण कसं आहे, किती % आहे, किती लिटरसी आहे, अशिक्षित किती प्रमाण आहे, सुशिक्षितचं किती प्रमाण आहे. ठीक आहे, ह्या संकल्पना आपल्याला सरळ सांगतात की तुम्ही अभ्यास करताना असा अभ्यास करा. हे नॉलेज आपण जे मिळवलेलं आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मॅनेजमेंट करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे आणि तशाच आधारे आपल्याला नोट्स बनवायचे. आता समोरचं त्यामध्ये आपला आहार, सामाजिक मध्ये येतो आपला आहार विहार. आहार म्हणजे आपला डाईट आणि विहार म्हणजे राहणे, जे निवासस्थळ आपलं असते, जे आपलं शेल्टर राहते त्याला आपण आहार विहार म्हणू. तिथली तुमची ते रचना कशी आहे, घरांची रचना कशी आहे, ठीक आहे, त्याचा अभ्यास त्यामध्ये करायचा आपल्याला, तो दृष्टिकोन लक्षात ठेवायचा. नंतर आरोग्य, समाजाला म्हणजे आरोग्य आलं. ठीक आहे, आरोग्य कसं आहे, कोणते रोग त्यामध्ये पसरलेले आहे का, किती प्रमाणात आहे, कोणत्या रोगाचं उन्मूलन झालेलं आहे म्हणजे ते डिस्ट्रॉय झालेले आहे. ठीक आहे, तर या दृष्टिकोनातून आरोग्याचा आपण अँगलनं नोट्स बनवायचे. दुसरं त्यामध्ये मनोरंजन, समाजाला मध्ये मनोरंजन पण आलं. आता मनोरंजन आहे, मग मनोरंजनचे साधनं कोणते आहे, ते कशासाठी वापरलं जातं, कशा प्रकारे त्याचा विचार केला जातो, हे त्यामध्ये आपल्याला सामाजिक दृष्ट्या अभ्यास करत असताना हे पॉइंट त्यामध्ये लक्षात ठेवायचे आणि तसेच त्या नोट्स बनवायच्या. जे समोर आपण सायंटिफिक नोट्स कशा बनवायच्या डायग्राम त्या पण मी तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल विथ आपण त्यामध्ये समजून घेऊ. फक्त विथ कॉन्सन्ट्रेशन ना तुम्ही याचा स्क्रीन शॉट्स तुम्ही काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही लिहू पण शकतात. आणि नेहमी लेक्चर बघत असताना आपल्याकडे कॉपी आणि पेन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर समोरचं त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तिसरं की आर्थिक दृष्ट्या. तिसरं आपल्याला काय बघायचं आहे त्यामध्ये, आर्थिक दृष्ट्या आपण कोणताही अभ्यास करताना त्यामध्ये आपला अप्रोच कसा असला पाहिजे.
म्हणजे आर्थिक दृष्ट्या. आता बघा, आर्थिक अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे पैसा म्हणजे फक्त अर्थशास्त्रच नाही, तर त्यामध्ये ज्या काही अर्थशास्त्र आपण जे काही व्यवहार करतो त्यामध्ये पशुपालन पण आलं, त्यामध्ये कृषी पण आली, त्यामध्ये विविध जे बिझनेस चालतात आपले ते पण त्यामध्ये आलं. नंतर इंटरनॅशनल नॅशनल आपले फॉरेन पॉलिसीसाठी आपण जे व्यवहार करतो ते पण त्यामध्ये आलं. तर याला सर्वांना आपण काय म्हणू शकतो ते, की ते अर्थ म्हणजे आर्थिक दृष्ट्या या पैलूमध्ये ते येतात किंवा या दृष्टीमध्ये ते येतात. म्हणून अभ्यास करताना पहिला पॉईंट त्यामध्ये आपण घेऊ, पहिला कृषी. आता कृषी आपण काय घेतला, कारण कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. शेतीमध्ये उत्पादन आपण घेतो, उत्पादन विकले आपण त्याचं आयात निर्यात करतो, ती विकल्या जाते, त्याचं वितरण केलं जाते आणि विविध देशांना आपण ते जर एक्सपोर्ट केलं त्यापासून आपल्याला चलन मिळते. म्हणजे हे अर्थाशी संबंधित आहे. म्हणजे आपण म्हणून ते कशामध्ये घेतलं की आर्थिक दृष्ट्या. म्हणून आपण लक्षात ठेवा की सिंधू संस्कृतीमध्ये कृषी होती की नाही आणि होती तर कशी होती, ठीक आहे, हे त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे जे काही पॉईंट आहे हे पॉईंट खूप महत्वाचे आहे. हे पॉईंटच आपल्याला सांगतात की तुम्ही अभ्यास कसा करा, कोणत्या पॉईंटला तुम्ही महत्व द्या आणि त्यानुसार त्या नोट्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ते मदत करतात. समोर कृषी झाल्यानंतर त्यामध्ये आपण बघू पशुपालन म्हणजे विविध प्राणी आहे, पाळीव प्राणी आपण पाळतो, शेळी, मेंढी, गाई, बकऱ्या एटसेट्रा. तर यापासून आपल्याला उत्पादन मिळते, यापासून आपल्याला दूध मिळते, त्यापासून आपल्याला पैसा मिळतो, नंतर आपण त्या सर्व्हिस देतो आणि त्यापासून सुद्धा तो अर्थव्यवस्थेमध्ये ते म्हणजे अर्थव्यवस्था आपली सुरळीत चालते. ज्या काही दैनंदिन आपल्या गरजा आहे त्या त्याद्वारे भागवल्या जातात. म्हणून पशुपालन हा सुद्धा आर्थिक दृष्ट्या यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता सिंधू संस्कृतीकडे परत आपण येऊ की सिंधू संस्कृतीमध्ये पशुपालन होतं का, कोणते प्राणी होते, कसे होते, काय ते नेमकं त्यामध्ये त्यांचं प्रमाण कसं होतं ते याचा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. म्हणजे NCERT 6th स्टँडर्डचं पुस्तक वाचताना हे पॉइंट त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये समोरचा आपण उद्योगधंदे. आता हे सुद्धा आपलं कशामध्ये येते, आर्थिक दृष्ट्या. उद्योगधंदे म्हणजे कोणकोणते उद्योग आहे, कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहे, त्यामध्ये कोणकोणते प्रॉडक्ट बनतात, ते प्रॉडक्ट कसे तुम्ही निर्यात करतात, म्हणजे कोणकोणते निर्यात केले जातात, कोणत्या देशांना ते निर्यात केले जातात, कोणत्या प्रॉडक्टची आपण आयात करतो आणि उद्योगधंदे म्हणजे उद्योग आहे, इंडस्ट्री आहे, हे कोणत्या एरियामध्ये केंद्रित आहे हे त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सिंधू संस्कृती म्हटलं तर तिथे उद्योगधंदे येतील का, ती असले तर तो अप्रोच लक्षात ठेवून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. समोर त्यामध्ये आपण बघू, त्यामध्ये मापतोल म्हणजे त्यामध्ये आपल्याला काही मापन करायचं आहे, काही तोलायचं आहे, ठीक आहे. म्हणजे जे प्रॉडक्ट असते आपलं ते आपल्याला त्यामध्ये त्याचं मापन करायचं, त्याचं मेजरमेंट करायचं, त्याचं तोलन करायचं, म्हणजे बॅलन्स ठेवायचं. तर या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. अशा स्टेप बाय स्टेप पॉइंट टू पॉइंट आपल्याला नोट्स आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही हा टॉपिक वाचायला घेतला की आपण सामाजिक पहिले चॅप्टर काय आलं त्यामध्ये सामाजिक दृष्ट्याला समाज आला, तर डायरेक्ट आपल्याला समाज आठवल्यानंतर त्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की वर्ग असतात, त्यानंतर जात असते, नंतर गट असतात, नंतर लिंग, शिक्षण, आहार विहार, आरोग्य आणि मनोरंजन हे झालं समाजाच्या म्हणजे सामाजिक दृष्ट्या. नंतर आपण त्यामध्ये बघितलं आर्थिक दृष्ट्या कृषी, पशुपालन, उद्योगधंदे, मापन आणि तोल. वितरण म्हणजे काय, वितरण म्हणजे वाटप करणे. वितरण हा अर्थशास्त्राचा शब्द आहे आणि वाटप हा शुद्ध मराठीचा शब्द आहे. म्हणजे आता एखाद्या गव्हाचं उत्पादन झालं तर ते गव्हर्नमेंटला पीडीएस जे आहे आपले पीडीएस म्हणजे आपण त्याला जे राशन दिले जाते तर त्याद्वारे त्याचं वितरण करायचं गव्हाचं. मग ते वितरण करणे म्हणजे वाटप करणे. ते कोणत्या गटांना, कोणत्या गावांना, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, कशा प्रमाणामध्ये त्याचं वितरण केलं जाते त्याचा अभ्यास यामध्ये आपल्याला वितरण हा टॉपिक समजून यामध्ये त्याचा स्टडी करायचा आहे. तर समोरचं त्यामध्ये विनिमय, एक्सचेंज कशाला म्हणतात, आपला रुपया आहे, रुपयाचं किंवा जे डॉलर आहे डॉलरचं एक्सचेंज आपल्याला रुपयामध्ये करायचं आहे. सपोज US डॉलर म्हटलं तर रेट कमी जास्त होत राहतात. कधी 75 रुपये आपले 75 रुपये तर $1 त्यांचा अमेरिकन असतो, म्हणजे अमेरिकन डॉलर एक पण असू शकतो असं. तर ते एक्सचेंज, वितरण, नंतर विनिमय, हे विनिमय पण त्यामध्ये आपल्याला
बघायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या त्यामध्ये नोट्स असल्या पाहिजे. म्हणजे हा पूर्ण जीएस जनरल स्टडीज 1 पेपर आपला बीए सिव्हिल सर्व्हिस मध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि सिंधू संस्कृती हा कन्सेप्ट कशातला आहे, हा इतिहासामधला आपला कॉन्सेप्ट आहे. आणि इतिहास कशामध्ये आहे, तर तो जनरल स्टडीज 1 मध्ये आहे. आणि जनरल स्टडीज आपल्याला किती मार्क्सला आहे, 60 मार्क्सला आहे. नंतर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर त्यामध्ये जर ऑप्शनल पकडले ते 500 आणि जनरल स्टडीज 1 पकडलं तर त्यामध्ये 250, म्हणजे सरासरी 700 750 मार्क्स साठी आपण ते लक्षात घ्यायचं. फक्त आपल्याला परीक्षा पास नाही व्हायची, तर आपल्याला ते प्रॉपरली सायंटिफिक मेथडनं स्टडी करून आपल्याला डिग्री कंप्लीट करत असताना सिव्हिल सर्व्हिसेसची आपली तयारी झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्या त्यामध्ये नोट्स ह्या राहतात. तर त्यामध्ये आपल्याला समोरचा टॉपिक्स त्यामध्ये बघू आपण. आता हे झालं इतिहासाविषयी, म्हणजे कोणताही सब्जेक्ट घ्या, फक्त इतिहासच नाही. इथं सिंधू संस्कृतीच्या जागी कोणताही सब्जेक्ट येऊ द्या, तर त्या किंवा कोणताही टॉपिक्स येऊ द्या, तर त्याला अशी विभागणी आपण करायची. सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, पर्यावरणीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या, हे जे काही आपल्या विविध अँगलना आपण अभ्यास करतो. नंतर त्यामध्ये राष्ट्रीय दृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या, तर या लेवलना आपण काय करायचं, अँगल ठेवून असं टार्गेट ठेवायचं की हा सिलेबस आपल्याला म्हणजे हे एक्झामच क्वालिफाय आपल्याला करायचे, बरोबर आहे. आणि हे पॉइंट आहे, या पॉइंटनच आपल्या नोट्स बनवायचे. आता नोट्स कशा बनवायच्या हे त्यामध्ये आपण बघू. बाय सायंटिफिक मेथड, हाऊ टू मेक स्मार्ट सायंटिफिक मायक्रो नोट्स, हे त्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे. कारण सिलेबस आपला भरपूर आहे, तर त्या नोट तुम्ही कशा बनाव्या की जर तुमचा पेपर 11 वाजता असेल तर 10 वाजता म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात केली रिव्हिजनला, तर 45 मिनिटांमध्ये आपलं ते रिव्हिजन होणं आवश्यक आहे. कारण जीएस 1 ला पण आहे तुम्हाला फर्स्ट इयरला, आणि आपल्याला यूपीएससी ला पण आहे. आणि तुम्ही त्यामध्ये अभ्यास करताना अप्रोच असं ठेवायचं, आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसला ऍडमिशन घेतलं ना, तर सिव्हिल सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हंट बनण्यासाठीच आपण आलेलो आहे. ऍडमिशन त्यासाठीच आपण घेतलेली आहे. हाच अप्रोच असू द्या, म्हणजे तुमची डिग्री A+ मध्ये पण पास होणार. आणि हाच सिलेबस आपल्याला सिव्हिल सर्व्हिस मध्ये काहीच फरक नाही, 100% तोच सिलेबस आहे. तर त्यामध्ये आता बघा आपल्याला बघायचं आहे की नोट्स कशा बनवाव्या. हाऊ टू मेक स्मार्ट मायक्रो सायंटिफिक नोट्स. आता याचा अर्थ समजून घेऊ पहिले. आता बघा, स्मार्ट म्हणजेच काय, मायक्रो म्हणजे काय, आणि सायंटिफिक म्हणजे काय, हे 3 शब्द आपल्याला समजून घ्यायचे. तर यामध्ये नोट्स बनवण्याच्या अगोदर आता बघा, स्मार्टचा अर्थ असा आहे, म्हणजे आपण म्हणतो ना स्मार्ट वर्क, हार्ड वर्क. स्मार्टचा अर्थ असा आहे की त्यामध्ये आता आपण अभ्यास करत आहे, तर आपण हा अप्लाय इथं करू. आता आपल्याला एखादं पुस्तक वाचणार, 6th स्टँडर्डचे एनसीईआरटी आपण घेतलं, सपोज ते वाचायचं आपल्याला, मग स्मार्ट अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायचं आहे, सपोज एखादं पर्यावरण समजून घ्यायचं आहे. मग पर्यावरण म्हणजे काय, आता एक्झाम्पल देतो. पर्यावरण, बरोबर आहे. आता हे झालं पर्यावरण. मग आता पर्यावरण म्हणजे काय, फक्त पर्यावरणच त्यामध्ये आहे का, नाही, तर त्यामध्ये विविध पैलू आहेत, त्याचे विविध दृष्टिकोन आहेत त्याचे. बघा, मग पर्यावरण आहे, पर्यावरणामध्ये जीव येतात, अब्लिक जीव जंतू, त्यामध्ये जैविक घटक येतात, जैविक घटक, नंतर त्यामध्ये अजैविक घटक येतात, अजैविक घटक येतात. आणि या सर्वांमिळून एक आपली पारिस्थितिकी तंत्र काय होते, म्हणजे इकोसिस्टम बनते. पारिस्थितिकी तंत्र आपलं तयार होते किंवा बनते. आता बघा, आता जर मला हे वाक्यामध्ये जर लिहायचं आहे पर्यावरणाचं, मला सांगितलं की तुम्ही पर्यावरणाचं आपलं विश्लेषण करा. किती शब्दामध्ये, 100 शब्दांमध्ये तुम्ही पर्यावरणाचं मला डिस्कस करा, असा प्रश्न आपल्याला आला. म्हणजे आपल्याला बघायचा आहे, डिस्कस करायचा आहे. तर पण ते आपल्याला सायंटिफिक मेथडनं, आपल्या मायक्रो स्मार्ट मेथडनं आपल्याला त्याचा अभ्यास कसा करायचा हे समजून घ्यायचा. आपला ब्रेन असा आहे की तो लिनियर लक्षात नाही ठेवत. जर लक्षात ठेवलं असतं तर त्यामध्ये म्हणजे शेव नाही करू शकत आपण कम्प्युटर सारखं. तर त्यामध्ये आपल्याला डायग्राम, ट्री डायग्राम, क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, नंतर त्यामध्ये व्हिज्युअलायझेशन,
ते पण तुम्हाला मी नेक्स्ट सांगणार आहे. आता फक्त पहिला शब्द समजून घ्या की स्मार्ट म्हणजे काय. आता बघा, पर्यावरण हे जर लिहिलं आपण हे 100 शब्द, असं समजा तुम्ही की 100 शब्दामध्ये पर्यावरणाचं मी वर्णन केलेलं आहे. त्या 100 शब्दाचं तुम्हाला 2, 4, 5 आणि 7 10 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 100 शब्दांचं 10 शब्दामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. आणि ते कन्वर्ट कसं करू, आता बघा, पर्यावरण पर्यावरण आहे, पर्यावरणामध्ये जीवजंतू असतात, लिहिलं आपण. लगेच डायग्राम अशी काढायची, त्याला असं राऊंड केलं आपण, क्लासिफिकेशन. नंतर त्यामध्ये जैविक घटक असतात. जैविक म्हणजे ज्याच्यात जीव आहे, ते जे जिवंत आहे, वनस्पती आणि प्राणी ते. तिसरं त्यामध्ये अजैविक घटक आहे. अजैविक म्हणजे निर्जीव घटक की त्यामध्ये जैव नाही, जीव नाही, म्हणजे अजैविक घटक. झालं, क्लासिफिकेशन केलं. नंतर आता आपल्याला विचार करायचा आहे की 3 पासून काय बनलं, मी इथं दाखवले, एरो दाखवले. या 3 पासून काय बनली, आपली पारिस्थितिकी तंत्र बनलं. म्हणजे पारिस्थितिकी तंत्र म्हणजे व्यवस्था, सिस्टम, पारिस्थितिकी तंत्र. झालं. आता हेच मी इथं 100 शब्दामध्ये लिहिले आणि हेच बघा तुम्ही आता, हे आपण कमीत कमी 5 ते 7 सेकंदामध्ये याचा आपण रिवाइज करू शकतो. आपल्याला बीए सिव्हिल सर्व्हिस असो किंवा युपीएससी एक्झामिनेशन असो किंवा अदर कोणती पण एक्झाम असो, तुम्हाला तिथे प्रश्न विचारला की तुम्ही पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाचं वर्णन करा. आता आपण 100 शब्दामध्ये लिहू. 100 शब्द लिहिण्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिट लागतात. ते रिव्हिजन करण्यासाठी तेवढेच लागतील आपल्याला 7 ते 8 मिनिट. पण आता स्मार्ट मेथड आपल्याला इथं वापरायची आहे. इथे मी डायरेक्ट लिहिलं की पर्यावरण आहे, जीवजंतू त्यामध्ये, जैविक घटक आहे, अजैविक घटक आहे आणि तिघांपासून काय बनलं, पारिस्थितिकी तंत्र बनलं. हेच अशीच डायग्राम युपीएससी मेन्स मध्ये आपल्याला टाकायचे आणि हेच बीएस सिव्हिल सर्व्हिस मध्ये पण आपल्याला उत्तर त्यामध्ये द्यायचं आहे. कारण आपला सिलेबस जो आहे तो सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस आहे, म्हणून आपलं उत्तर पण हे सिव्हिल सर्व्हिसेसला अनुसरूनच असलं पाहिजे. ठीक आहे. आणि ते आपले उत्तर कशा आपण घ्यावे ते विविध लेक्चर आपले होत जातील, त्यामध्ये सुद्धा आपण ते चर्चा करत राहू. समजलं? ते याला म्हणतात स्मार्ट मायक्रोनोट्स. स्मार्ट लगेच लक्षात राहते आपलं पर्यावरण, जीवजंतू, जैविक घटक, अजैविक घटक आणि पारिस्थितिकी तंत्र, त्यापासून ते बनलं. झालं क्लिअर. आणि हे जर शब्दात जर लिहिलं तर आपण ते लक्षात ठेवू शकत नाही. जर लक्षात ठेवलं तर माणूस त्यामध्ये पागल होऊ शकते. म्हणजे पागल म्हणजे आपले जे न्यूरॉन्स आहे ब्रेनचे ते आपण लिनियर लक्षात ठेवत नाही. आपण वाचताना आपल्याला झोप येते, म्हणून आपण डायग्राम मध्ये लक्षात ठेवायचं. हे विदिन 5 ते 7 सेकंदामध्ये तुम्ही रिवाइज करता. असे टॉपिक्स आपल्याला त्यामध्ये 100 पेक्षा जास्त टॉपिक्स आपण एका तासामध्ये ते रिवाइज करतो. याला म्हणतात स्मार्ट मेथड. अशाच प्रकारे आपल्याला स्टडी करायचा, लिहायचं नाही. जे आपल्याला कळते ते समजून घ्यायचं, जे कळत नाही, जे महत्वाचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचं आहे, त्याचे जे कीवर्ड आहे, महत्वाचे पॉईंट. आता मी तुम्हाला कीवर्ड कोणते याच्यातले, पर्यावरण, आता याच्यातले कीवर्ड तुम्हाला जीवजंतू, जैविक, हे कीवर्ड आहे, हे कीवर्डच आहे. हे टोटल मी काढलेल्या याच्यातले कीवर्ड आहे, म्हणजे याच्यातले मुख्य बिंदू आहे. मुख्य बिंदू म्हणून आपण त्यांना, की जेणेकरून हे आपल्याला जर आठवलं, जीवजंतू, आता जीवजंतू आहे, मग पर्यावरणामध्ये जीवजंतू, त्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती राहतात, एवढ्या जाती आहे, एवढ्या प्रदेशात ते राहतात आणि एवढी त्यांची संख्या आहे. झालं, 3 ओळी लिहिल्या मी म्हटल्या. नंतर जैविक घटक, जैविक मध्ये वनस्पती राहतात, प्राणी राहतात, विविध शैवाल राहतात, जलीय वनस्पती, त्यामध्ये विविध प्रकार, त्यामध्ये आपण म्हणू शकतो जलीय, नंतर जे आपल्या भूपृष्ठावरती जे राहतात ते, त्याचं विभाजन, विविध वनस्पती प्राणी त्यामध्ये राहतात. झालं 3 ओळी. त्यानंतर 6 लाईन. अजैविक घटक, अजैविक मध्ये ज्या नद्या, पर्वत, जे काही खडक असतात, खडकांचे प्रकार, जे काही निर्जीव घटक आहे सर्व त्यामध्ये आले. झालं, त्याचे 2 ओळी की जरा 3 3 6 2 8 आणि याची 1 8 9 10. झालं 100 शब्दामध्ये. तर असं आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, तर ते आपल्याला स्मार्ट मेथड मध्ये कन्वर्ट करायचं. इथपर्यंत तुम्हाला समजलं? आता यामध्ये कोणते अभ्यास करा मेथड हेच आपण वापरायला पाहिजे, कारण ही सायंटिफिक मेथड आणि लक्षात राहते. आपण लाईफ टाइम मध्ये विसरत नाही आपण ते, कारण डायग्राम आहे. आपला ब्रेन एक वेळेस जर आपण कोणते जो चित्रपट आहे तो बघितला तर त्या इमेज आपल्याला कळतात, म्हणजे आपण ते लाईफ टाइम मध्ये लक्षात ठेवू शकतो. कारण आपले न्यूरॉन्स आहे, हे न्यूरॉन्स लक्षात ठेवत असतात डायग्राम, लिनियर आपण लक्षात ठेवत नाही. तर यामध्ये आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आता सपोज अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. स्मार्ट झाला आपला. आता बाय डायग्राम प्लस त्याच्यात मग ते सायंटिफिक मेथड वापरायची आपल्याला. सायंटिफिक मेथड आणि हे सिलेबसला आहे आपल्या. आता बघा, मॅंग्रोव्ह वनांची वैशिष्ट्ये सपोज आपल्याला बघायची आहे. मॅंग्रोव्ह वन, मॅंग्रोव्ह वनांची काय वैशिष्ट्ये. सपोज आता तुम्ही याच्यावरती अभ्यास करत आहे, तर मग आता मॅंग्रोव्ह वनांची वैशिष्ट्ये आहे, तर मग मॅंग्रोव्ह वनांची वैशिष्ट्ये
आपल्याला कशा प्रकारे त्यामध्ये स्मार्ट त्याच्या डायग्राम काढून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर ते त्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे हेडिंग आहे आपल्या मायक्रोवनांची वैशिष्ट्ये ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू बाय सायंटिफिक मेथड. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आणि तुम्हाला एक हे आहे म्हणजे सूचना आहे की तुम्ही जे आपले लेक्चर होतात हे मॅक्झिमम मुलांना, विद्यार्थ्यांना जे काही कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर या चॅनलला तुम्ही काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही कमेंट्स करू शकतात, त्यानुसार आम्ही त्याचे उत्तर पण देऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद.